आता तुम्हाला माहीतच आहे की आदित्यधरचा धुरंधर भाग 1 कसा होता ते तुम्हाला कळालंच. तर आता त्याच्यानंतरचा दुसरा भाग त्यानं काढलेलाच आहे. मग त्या भागाबद्दल आता मी तुम्हाला सांगतोय. म्हणून माझा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि माझ्या या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मग पहिल्या भागात धुरंधर चांगलाच गाजला आणि धुमाकूळ घातला. तसाच आता दुसराही त्याचा भाग जो आहे तो आता धुमाकूळ घालायला सुरुवात केलीच. कारण टीजर मी बघितलास तर एक नंबर टीजर. आहा, काय सांगायलाच नको. त्या टीजरमध्ये पहिला जसा होता त्याच्याहून अधिक चांगला टीजर तयार केला आणि चित्रपट सुद्धा आता लवकरच तुमच्या भेटीला येणार. मग तो चित्रपट तुम्ही बघाच आणि मग मला सांगा कसा आहे हा चित्रपट. त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतोय. तर आदित्यधर दिग्दर्शित हा चित्रपट तयार झालाच, तुम्हाला माहीतच आहे. पहिल्या भागानं जसा जोर धरला तसाच आता हाही भाग जोर धरतोयच. तर या भागाचं नाव आहे धुरंधर द रिव्हेंज असं या भागाचं नाव काढलेलं आहे. आणि हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात रिलीज होतोय. मग त्याचप्रमाणे पहिल्यामध्ये जसं त्यानं कमवलं तसंच आता ह्यामध्येही रिलीज व्हायच्या अगोदरच टीजरचं कमाई ती जी होती ना ती भरपूर आता करतोय. मग चित्रपट काय करेल हे तुम्ही बघा. म्हणून धुरंधरच्या या पहिल्या भागानंतर घवघवीत यश मिळाल्यानंतर आता दुसराही भाग असंच करणार. आणि सध्या असं ऐकायला भेटतंय की 150 कोटींचा नफा त्यानं पहिल्यामध्ये मिळवला होता. आणि तसाच आता त्यानं पहिल्यामध्ये 20 कोटींसाठी म्युझिकल राईट्स सारेगामाला विकण्यात आलं होतं असं सांगितलं होतं. मग आता हा धुरंधर द रिव्हेंज याचं म्युझिकल राईट्स हे 4 कोटींना टी सिरीजला विकलंय असं सांगत्यात. मग मला असं म्हणायचं आहे की तसंच ओ टी टी सुद्धा आता ह्या म्युझिकच्या राईट्स घ्यायला सुरुवात करणार आहे. आणि ती मोठी एक कमाई त्याला मिळेल असं वाटतंय. मग धुरंधर ओ टी टी राईट्स नेटफ्लिक्सनं घेतलेलं आहे असं ऐकायला तर भेटतंय. म्हणून 85 कोटीमध्ये त्याचा करार झाला. आणि त्यानंतर जिओ हॉटस्टारनं सुद्धा 150 कोटी त्याला मोजलेत त्याचे राईट्स विकत घ्यायला. मग मला सांगा आता एवढ्यामधून सगळं जर होत असेल तर धुरंधर द रिव्हेंज नॉन थिएटरमधील प्री रिलीजमधून त्यानं 245 कोटीचे कमवल असं वाटतंय. आणि या चित्रपटामध्ये जे अभिनेते आहेत ते रणवीर सिंग, अक्षय खन्ना
आर माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त हे कलाकार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. म्हणून हा जो दुसरा भाग आहे तो 19 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हा चित्रपट आला की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की हा चित्रपट नवीन कलाकारांचा समावेश करून कसा चित्रपट बनवला आहे हे तुम्हाला माहीतच पडेल. तोपर्यंत माझा राम राम.